आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर आता या आंदोलनाची झळ पोहोचू लागलेली आहे। सरकार अजून सुद्धा गप्प आहे। सरकार अजून ठोस मागण्या मान्य करण्यासाठी पावलं उचलत नाही। बावनकुळे सुद्धा भेटायला येणार आहेत, मात्र कुठे घोडा अडतंय नेमकं? शेतकऱ्यांना का दरवेळी अशा प्रकारचे आंदोलन करायची वेळ येते? नमस्कार, पहिल्यांदा तुमचं हॅलो बोला बोला, आवाज येतोय, बोला। हा हे जे काय आता आपण बच्चूभाऊची सुद्धा मुलाखत दाखवली, बच्चूभाऊ सुद्धा ज्या प्रमाणामध्ये बोललेले आहेत त्याप्रमाणे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेले आहे। आणि या ठिकाणी फक्त सरकारला आवाज हिंदू खत्रेमध्ये म्हटलं की सरकार लगेच जागा होतं, किंवा मुस्लिम खत्रेमध्ये हे म्हणलं की सरकार लगेच जागा होतं, परंतु शेतकरी खत्रेमध्ये आहे म्हटल्याच्या नंतर शेतकऱ्याला याचं काही देणं घेणं राहिलेलं नाहीये। हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये किमान दररोज 25 ते 30 आमचे शेतकरी भाऊ आत्महत्या करायला लागलेले आहेत। आणि हा शेतकऱ्याचा जो काय उद्रेक आहे ते आता उद्रेक काल तुम्ही मराठवाड्यामध्ये बघितला असाल, आमच्या नांदेडमध्ये एका तहसीलदाराची एका शेतकऱ्याने गाडी फोडली, परभणी जिल्ह्यामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीला काल दगड मारला एका शेतकऱ्याने। म्हणजे हा उद्रेक सरकारला हवा आहे का? त्यामुळे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री हे सर्जनशील आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे, ह्या जर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, महाराष्ट्रामधली कायदा व सुव्यवस्था जर पुन्हा शांतता। माणिकजी मला सांगा, जर सरकारनं या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? सरकारनं जर मी तुम्हाला आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून या राज्यातील सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे सांगू इच्छितो, जनता हा शेतकरी हा आता म्हणजे कावरा म्हणजे सैरवेर झालेला आहे आणि त्याला आता आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या नेत्याला ते मारायला मागे पुढे पाडणार नाही, एवढी त्याची अवस्था। जो मरता वो क्या नाही करता, अशी अवस्था त्याची झालेली आहे। म्हणजे पुढचं आंदोलन आता हे शेतकऱ्याच्या संघटना जरी आता भाजपनं किती फोडायचा प्रयत्न केला, शेतकरी आंदोलन जरी सरकारनं किती फोडायचे प्रयत्न केले, तर आता सर्वसामान्य गावातली तरुणाई जागी झालेली आहे। आणि ही तरुणाई आता जर जागी झालेली तरुणाईला जर शांत करायचं असेल तर सरकारनं तातडीनं कर्जमाफी आणि कर्जमुक्ती ही करणं गरजेचं आहे, तर आणि तरच हा उद्रेक थांबणार आहे। पण सरसकट कर्जमाफी करणं सरकारला शक्य आहे का? कारण आधीच तिजोरीवरती ताण आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जर कर्जमाफी जर करायची असेल, कारण अजून नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून आलेली नाहीये, फक्त आश्वासनांची फक्त पूर्तता होते, मात्र अंमलबजावणी कधीच केली जात नाही। सर, शेतकऱ्याकडे असून कर्ज असणार किती आहे मला सांगा बरं तुम्ही। एका झटक्यामध्ये यांनी जर विचार निवडणुकीमध्ये बिहारमध्ये आता निवडणूक होती, 75 लाख महिन्याच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले, तर मला सांगा तुम्ही यांना सहकारी साखर कारखान्याला द्यायला यांच्याकडे थकामी देण्यासाठी पैसे आहेत, एका आमदाराला देण्यासाठी 5-5, 10-10 कोटी रुपयाचा निधी आहे, एका मतदारसंघामध्ये यांच्या आमदाराला वाटण्यासाठी 3-3, 5-5 हजार रुपये मताला द्यायला तयार आहेत। आता नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत, मला तर वाटतं या पक्षाच्याकडे असणारा जे काय निधी आहे हे निधी यांनी सरकारकडे जमा करावा। भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रचंड पैसा आहे यांच्याकडे बी आता। त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं काही नाहीये। सरकारच्या मनात आल्याच्या नंतर केंद्राकडे मागावं, केंद्राकडून पैसे मागून घ्यावं, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, तर आणि तरच हा उद्रेक थांबणार आहे। नक्कीच माणिकजी, तुमच्या या मागण्या आता नेमकं सरकार कशा पद्धतीनं पूर्ण करतं हे सुद्धा